शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आता आपण श्री सावता ढोले, मुक्काम पोस्ट लोणी व्यंकनाथ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. आणि वांग्याच्या प्लॉटला त्यांनी संपूर्ण शेड्यूल केलेलं नाही, परंतु जिग्रा पॉवर प्लस आणि कर्दन 1000 आणि लॅनकास्टर हे 3 प्रॉडक्ट वापरलेले आहेत. आणि आजपासून आता आपण ह्या वांग्याचं संपूर्ण शेड्यूल करणार आहोत. ढोले पाटील नमस्ते. नमस्कार. मला सांगा, जात कोणती? अजय अंकुर. अजय अंकुर. लागवड लागवड 1.5 महिना झाला असेल लावली. दीड महिन्याचं झालेलं आहे. आता फ्लावरिंग आणि सेटिंग सुरू झालेली आहे. म्हणजे साधारणतः 45 दिवसाचा प्लॉट आहे. 45. जमिनीद्वारे तुम्ही आपलं अजून एकही शेड्यूल केलेलं नाहीये. आता मला ह्या प्लॉट मध्ये कॉलर रॉटने गेलेलं एक रोप सापडलेलं आहे आणि आता आपण शेड्यूल तर सुरू करणार आहोत. परंतु मी हमेशा सांगत असतो की वांग हे पीक शेतकऱ्यांची दुभती गाय आहे. वांगे ह्या पिकाला जर तुम्ही व्यवस्थित सांभाळलं किंवा त्याचं व्यवस्थित शेड्युलिंग केलं तर वांग हे वर्षभर उत्पन्न देणारं पीक आहे. बरोबर बोलतोय का नाही? वांगे पिकामध्ये उत्पादन खर्च कमी करणं गरजेचं आहे. फक्त एकच समस्या वांगे पिकामध्ये अशी आहे की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रचंड होत असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की वांग हे परवडत नाही किंवा ते खूप अवघड पीक आहे. त्याचं कारण असं आहे की वांगे पिकामध्ये शेंडा अळी, त्याच्यानंतर भुरी रोग, केवडा रोग, ह्याच्यासारखे मर रोग आणि माल फॉर्मेशन किंवा गुच्छ तयार होणे, ह्या समस्यांमुळे शेतकरी त्रासतात आणि वांग करत नाहीत. परंतु माझं आपल्याकडे असे खूप सारे शेतकरी आहेत. आपण एक वर्ष वांग चालवलेलं आहे आणि एक एकरामध्ये 8 ते 10 लाखांपर्यंत उत्पादन काढलेले शेतकरी आहेत. आता ह्या प्लॉटला आपण पहिल्यांदा शेड्यूल करणार आहोत. तत्पूर्वी ढोले साहेबांना आपण आतापर्यंत त्यांनी वापरलेल्या प्रॉडक्टचा अनुभव विचारणार आहोत. मला सांगा, अळीनाशक तुम्ही आणि तुमच्या मित्राने वापरलेलं जिग्रा पॉवर प्लस, आधी जिग्रा पॉवर प्लसचा अनुभव सांगा. तुमचाही सांगा आणि मित्राचाही सांगा. आमचं म्हणजे मी याच्यावर कोणतीच फवारणी नाही घेतली. ती सोडून आहे ना दुसरी अजून नाही घेतली. पण कुठं आळी हा कुठंच नजर नाही विषय नाही, आळी अजून दिसलेली. आणि तुमच्या मित्राचा अनुभव सांगा. आमच्या मित्राने म्हणजे असं झालं, चवळी लावली त्यांनी. एक 15 दिवसात चवळी होती. त्यांनी लावली, पण त्यांनी औषधं इथून गावातून लोणीतून पारगावातून आणून मारले. त्यांनी चांगले 1000-2000 औषध मारले, पण त्याचा फरक पडला नाही. पडत नव्हता. आळी जात नव्हती. एक दिवस माझ्याकडे आला 5 वाजता, म्हणला तू वांग्यालाची आळी कंट्रोल केली, मला ती औषध द्यायची. ती बाटली त्याने बघितली का, जिग्रा पॉवर प्लस, जिग्रा पॉवर प्लस. त्यांनी त्यातले 2 ड्रमचं औषध नेलं. 2 ड्रमचं नेलं. हा, बर. माझ्या अंदाज 60 मिली नेलं. 30 बरोबर. 60 मिली नेलं. त्यांनी मारलं, असा मारीत गेला आणि दुसऱ्या लाईनीला माघारी उसोर आळ्या अशा खाली पडल्या, नंतर पडल्या त्याला. अशा खाली पडल्या नंतर पडल्या. त्याने मला फोन केला. जी आळी दुसऱ्या कोणत्याच औषधाने कंट्रोल होत नव्हती, ती जिग्रा पॉवर प्लस गेले घेऊन आणि पुढे फवारत होते आणि माग आळ्या खाली पडत होत्या. आळ्या खाली पडत होत्या. आणि फोन करून काय बोलले तुम्ही? मग ते काय म्हणले, फोन करून म्हणले औषध लय भारी म्हणले, की बाटलीतलं औषध मला परत दे म्हणले. परत दे म्हणले. मी ते औषध बघा घरात न ठेवता ते तसले खुर्चीचे पाय असतात का त्याच्यात ठेवलेले. त्यांनी नाही लपून ठेवलं म्हणून. हा, ते बा जोडीदार होता ना, म्हणलं एव्हा घर येऊन घेऊन जायला बसलाय. मी काय केलं, ते खुर्चीचे पाय ठेवलं आणि मग गावात गेलो. त्याला दिलं नाही पुन्हा मी ते औषध, कारण मलाच नाही, मी देऊ कुठून. तुम्हालाच नव्हतं तर तुम्ही देणार कुठून? मला काय नाही, त्यांना अवश्य निरोप द्या की जिग्रा पॉवर प्लस आता तुमच्या पार गावामध्ये उपलब्ध करून देतोय आपण. आणि मला तुम्ही जे कर्दन 1000 वापरले थ्रिप्स साठी आणि रस शोषणाऱ्या किडींसाठी, त्याचा अनुभव काय? त्याचा अनुभव चांगला आहे, कारण मला कुठं नजरच नाही पडल्या थ्रिप्स. नाही, अजून कुठं नाहीच नाही. शेतकरी बंधूंना मावा नाही, थ्रिप्स नाही, मावा नाही, थोडे नाही, काहीच नाही. मला 2 जणांनी सांगितलं होतं, माझे जोडीदार आहेत ना वांगे करतात, त्यांनी सांगितलं होतं मला ते पिवळे हे लावा, सापळे लावा म्हणले. याच्यात कुठं दिसतोय का पिवळा सापळा? तर दिसतोच नाही, कुठंच दिसणार नाही. पण हे मारलं का, मला सापळे लावायची गरजच नाही पडली. गरजच पडली नाही, कारण नाहीच ना कुठं काही. अगदी बरोबर आहे. शेतकरी बंधूंनो, ढोले साहेबांनी आतापर्यंत फक्त आपलं पीक संरक्षणाचे प्रॉडक्ट वापरले, परंतु वांगे पिकामध्ये जसं मी मागाशी बोललो की वांग हे शेतकऱ्यांची कामधेनू आहे किंवा दुभती गाय आहे.
1 एकरापासून 8 ते 10 लाखांपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज तोडा करून रोज 2-3 हजार रुपयाची पट्टी घेणारे 35-35 गुंठ्यातून आपल्याकडे शेतकरी आहेत. म्हणजे ताजा पैसा कमवून देणार हे पीक आहे. फक्त गरज काय आहे की ह्याला व्यवस्थापन, जमिनीद्वारे जे व्यवस्थापन व्हायला पाहिजे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण की जर जमिनीद्वारे तुम्ही त्याला योग्य व्यवस्थापन केलं तर पीक संरक्षणाचा खर्च हा शेतकऱ्यांचा कमी होणार आहे. तुम्ही पोटाद्वारे जेवढे चांगलं सुग्रास आहार घेणार तेवढं तुम्हाला औषधांची गरज कमी राहणार आहे. तुम्ही उपाशी राहिले आणि तुम्ही नुसत्याच गोळ्या खात राहिले, तुम्ही बरे व्हाल का? नाही. अगदी तसंच आहे वनस्पतींचं किंवा पिकांचं. आता आपण ह्या पिकाला नॉर्मन बोरलॉगचं शेड्यूल करणार आहोत. कारण की पिकाला जो तजेलदारपणा दिसला पाहिजे किंवा जी चमक दिसली पाहिजे ती नाहीये. पानं नॉर्मन बोरलॉगचे शेड्यूल असलेले वांग्याचे प्लॉट आपण तुम्हाला काही दाखवू. पानं असे आकाशाच्या दिशेने अशी ज्यावेळेस उभी असतात त्यावेळेस समजायचं की मुळी त्याची योग्य दिशेने काम करते आणि पिकाचं पोषण व्यवस्थित आहे. पानं ज्यावेळेस लिचीपिची असतात आणि खालच्या साईडला पडलेली असतात त्यावेळेस असं समजायचं की पिकाचं पोषण व्यवस्थित होत नाहीये. तर ह्या प्लॉटला आपण नॉर्मन बोरलॉग शेड्यूल सुरू करणार आहोत. मागे ते दूरवरचं शिशाचं झाड किंवा हे लिंबाचं झाड लक्षात ठेवा. आता आपण कडेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईन मध्ये उभे आहोत. साधारणतः माझ्या गुडघ्या एवढी सध्या उंची आहे रोपांची. आणि 2 ओळीतलं अंतर किती? हेच 5 ते 6 फूट आहेत सर. 6 फूट अंतर. 6 फूट अंतर मला वाटत नाहीये 5 फूट असावं हे. 5 ते 6 फूट असं हा. मोजलेलं नाही तसं. मोजलेलं नाहीये. मोजलेलं नाही. आणि 2 रोपांमधलं अंतर 2 फूट आहे. 2 फूट. 2 फूट आहे. तर 45 दिवसांचा प्लॉट आहे. आणि आता आपण जमिनीद्वारे जे मुख्य आपले शेड्यूल आहे ते आज पहिलं शेड्यूल करणार आहोत. आजपासून साधारणतः 15 दिवसांनी आपण ह्या प्लॉटचं दुसरं ऑब्झर्वेशन घेऊ. त्यांनी जिग्रा पॉवर प्लस आणि कर्दन 1000 आणि लँडकास्टर वापरल्यामुळे सध्या वरती तर काहीही त्रास नाहीये. परंतु जास्त फुलांची संख्या येण्यासाठी, फुलगळ होऊ नये म्हणून आपण पुढचं शेड्यूल देणार आहोत. तसंच कॉलर रॉटने मरने एक रोप गेलेलं दिसलं होतं, पुढची रोपं जाऊ नये म्हणून आपण ते पण शेड्यूल करणार आहोत. 15 दिवसांनी ह्या प्लॉटचं परत एकदा दुसरं निरीक्षण करू. तोपर्यंत धन्यवाद.